श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। दसरा झाला की वेद लागतात ते म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचे। तसं पाहायला गेलं तर प्रत्येक पौर्णिमेलाच विशेष असे महत्त्व असते, परंतु कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती अत्यंत खास मानली जाते। तर यंदा म्हणजे 2024 मध्ये कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती 2 दिवसांमध्ये आहे। 16 ऑक्टोबरला म्हणजे बुधवारी रात्री 8:40 ही पौर्णिमा सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 संपणार आहे। त्यामुळे 16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे। असे असले तरी सुद्धा आपल्याला जो उपाय करायचा आहे तर तो उपाय 17 ऑक्टोबरला करायचा आहे, कारण 16 ऑक्टोबरला रात्री ही पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे। त्यामुळे 17 ऑक्टोबरच्या सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे, कारण 17 ऑक्टोबरला 4:56 पर्यंत पौर्णिमा तिथी असणार आहे। आता हा उपाय म्हणजे काय, तर आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला एक चिन्ह काढायचं आहे। अतिशय साधा सोपा परंतु तितकाच प्रभावी असा हा उपाय आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येईल, आपल्यावरती प्रसन्न होईल, आपल्या घराकडे माता लक्ष्मी खेचली जाईल। त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा एवढी महत्त्वाची का मानली जाते तर हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली, माहिती पूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगोदर आपण हे पाहूया की कोजागिरी पौर्णिमेला एवढे महत्त्व का आहे। तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या किरणांवर अमृताचा वर्षाव होतो। या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवून ते ग्रहण केले जाते। त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवरती येते अशी सुद्धा मान्यता आहे। या दिवशी विधिवत लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये नेहमीच ऐश्वर्य आणि सुख नांदत असते। लक्ष्मीसोबतच कुबेर आणि इंद्रदेव यांची सुद्धा पूजा केली जाते। या रात्री चंद्रातून निघणारी जी किरणे आहेत तर ती अमृतासारखी असतात आणि म्हणूनच चंद्रप्रकाशामध्ये ठेवलेल्या दुधाचे सेवन केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते अशी सुद्धा मान्यता आहे। हे दूध जे आहे तर ते त्वचेच्या आजारासाठी सुद्धा लाभदायक असते। डोळ्यांच्या आजारांनी जे त्रस्त आहेत तर त्यांना सुद्धा या दुधाचा फायदा होतो। कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजन असे सुद्धा म्हटले जाते। या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते। संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मी हिचा हा दिवस मानला जातो। एकमेव हा दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा दिवस असा आहे की जेव्हा चंद्र जो आहे तर तो सर्व 16 कलांसह चमकतो। त्याचप्रमाणे या दिवशी उपवास करणाऱ्याला आणि नियम पाळणाऱ्यांना त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक आणि भौतिक लाभ मिळत असतो। विविध मंदिरामध्ये सुद्धा कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती साजरी केली जाते। धर्मशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करते आणि कोण कोण जागे आहे असे हे पाहत असते। त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती जाग्या आहेत म्हणजे रात्रीच्या तर त्या व्यक्तींचे ती कल्याण करते अशी सुद्धा मान्यता आहे। चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये आणि चांदण्यामध्ये मसालेदार दूध ठेवले जाते। त्यामध्ये चंद्राची किरणे पडतात, त्यानंतर ते दूध प्रसाद म्हणून घेतले जाते। लक्ष्मी जी आहे तर ती प्रकाश, सौंदर्य, नशीब आणि संपत्तीची देवी आहे। यश मिळवण्यासाठी आपण लक्ष्मीची पूजा केली जात असली तरी सुद्धा कामामध्ये उदासीन असलेले आणि केवळ संपत्तीचा हव्यास असलेल्या व्यक्तीजवळ कधीही लक्ष्मी जी आहे तर ती राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी यासाठी आवर्जून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती एक चिन्ह काढायचं आहे आणि हे चिन्ह म्हणजे स्वस्तिक चिन्ह। आता हे स्वस्तिक काढायचं, कधी कधी आपण हे स्वस्तिक चिन्ह अयोग्य पद्धतीने काढतो। जेव्हा आपण स्वस्तिक चिन्ह अयोग्य पद्धतीने काढतो तर तेव्हा आपल्याला त्याचा लाभ जो आहे तर तो मिळत नाही। स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचे प्रतीक आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे। स्वस्तिक चिन्हामध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, ब्रह्मदेव, शिव, पार्वती, गणेश तर अशा अनेक देवतांचे वास्तव्य आहे। स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असा आहे। शांती, समृद्धी आणि मंगल तर यांचे प्रतीक म्हणजे हे स्वस्तिक चिन्ह आहे। स्वस्तिक चिन्ह हे आपण आपल्या मुख्य दरवाजावरती जेव्हा काढतो तेव्हा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जी आहे तर ती येत नाही, आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होत असते। स्वस्तिकचे 4 भाऊ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आहेत
ते श्रीहरी विष्णूंचे हात असून या 4 हातांनी ते सृष्टीचे पालन आणि रक्षण करत असतात। स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे। शोभा, सुसंवाद, उल्हास, सौंदर्य, आशीर्वाद, शांती, कल्याण, तर हे जे गुण आहेत तर ते स्वस्तिक या चिन्हामध्ये सामावलेले आहेत। एवढं महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्वस्तिक या चिन्हाला आहे आणि म्हणूनच आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपल्याला मुख्य दरवाजावर काढायचं आहे। त्याचप्रमाणे आपण अजून कुठे कुठे स्वस्तिक काढू शकतो तर हे सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत। परंतु हे स्वस्तिक काढताना आपण बघा अधिक चिन्ह काढून स्वस्तिक काढतो, परंतु ही चुकीची पद्धत आहे। स्वस्तिक काढताना स्वस्तिकमधल्या ज्या रेषा आहेत तर त्या एकमेकांना न छेदता प्रत्येक रेष आपल्याला सेपरेट काढून एकमेकांना चिकटवायच्या आहेत। त्याचप्रमाणे स्वस्तिकमधल्या रेषा काढताना बाहेरील बाजूतून आतील बाजूस अशा पद्धतीने या रेषा ओढून हे स्वस्तिक चिन्ह काढलं जातं। त्यामध्ये 4 टिंब आवरजून द्यावेत। स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा काढायला विसरायचं नाही। या उभ्या रेषा काढताना बऱ्याच वेळेला बरेच लोक जे आहेत तर ते वरून खाली अशा पद्धतीने काढतात, परंतु ही पद्धत चुकीची आहे। या रेषा आपली प्रगती दर्शवतात आणि म्हणूनच या रेषा काढताना खालून वरती अशा पद्धतीने काढायच्या आहेत। आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने हे स्वस्तिक काढायचं आहे। थोडंसं जे कुंकू आहे तर ते आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि ओल्या कुंकवाने हे स्वस्तिक काढायचं आहे। त्याचप्रमाणे स्वस्तिक काढण्यापूर्वी आपल्याला मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे। ओल्या कपड्याने आपल्याला तो स्वच्छ करून त्यानंतर उंबरट्याला तुम्ही हळदीचे लेपन करा आणि त्यानंतर हे स्वस्तिक चिन्ह ओल्या कुंकवाच्या साहाय्याने आणि उजव्या हाताच्या अनामिकेने काढायचं आहे। योग्य पद्धतीने हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्या स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। धूप दीपाने ओवाळायचं आहे। नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। तर अशा प्रकारे मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं। असंच स्वस्तिक आपण आपल्या किचनमध्ये ज्या ठिकाणी आपण आपली गॅस शेगडी ठेवलेली आहे तर त्याच्या समोरील भिंतीला काढायचं आहे। परंतु किचनमध्ये स्वस्तिक काढताना अगोदर ते तुपाने काढायचं, त्यावरून ओल्या हळदीने आपल्याला स्वस्तिक गिरवायचं, त्यावरून ओल्या कुंकवाने स्वस्तिक गिरवायचं आहे। आपली जी तिजोरी आहे तर त्यावरती सुद्धा आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे। तर अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण हे स्वस्तिक चिन्ह जर काढलं तर माता लक्ष्मी जी आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होणार आहे। दिसायला अगदी साधे सोपे असलेले हे जे स्वस्तिक चिन्ह आहे तर धार्मिक दृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे आहे। रांगोळीच्या साहाय्याने सुद्धा आपण तुळशीजवळ आपल्या देवघरासमोर स्वस्तिक चिन्ह काढू शकतो, फुलांच्या पाकळ्यांनी काढू शकतो। तर स्वस्तिक चिन्ह जे आहे तर त्या स्वस्तिक चिन्हामध्ये बऱ्याच देवदेवतांचा वास असतो आणि म्हणून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे स्वस्तिक चिन्ह आवर्जून काढायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे। कुबेर देव जे आहे तर त्यांची पूजा करायची आहे। इंद्रदेवांची पूजा करायची आहे। या दिवशी लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे। विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे। या दिवशी तुम्ही स्नान, दान तर या गोष्टी सुद्धा करू शकता। त्याचप्रमाणे तुळशी मातेजवळ आवर्जून या दिवशी तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे। तर असे साधे सोपे आपण जरी या दिवशी उपाय केले तरी सुद्धा माता लक्ष्मी, कुबेर देव आणि इंद्रदेव यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात।